तर मित्रांनो नमस्कार. बीड शहरामध्ये ज्या काही ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वास्तू आहेत त्यामध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं कंकालेश्वर. या अगोदर आपण बीडच्या ज्या काही वेशी आहेत त्या विषयीची माहिती देखील ऐकलेली आहे. आज मी आलेलो आहे बीड शहरातील खूप प्रसिद्ध अशी जागा आहे शहंशाह वली दर्गा. आणि खूप प्राचीन अशी ही जागा आहे. आणि त्यानिमित्तानं असं वाटलं की बीड शहरांच्या सेवेमध्ये आणि आमच्या सर्व फेसबुक मित्रमैत्रिणी फॉलोअर्सला बीड मधील या शहंशाह वली दर्गाचं काय महत्व आहे, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत आहेत शहंशाह वली दर्गाचे मुजावर राजू इनामदार. तर मित्रांनो आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं हे गेट दिसतंय आपल्याला. आणि त्यावेळी शहंशाह वली दर्गामध्ये जाण्यासाठी हे गेट असावं आणि त्या गेट मधून मध्ये एंट्री असावी. तर आपण राजू भाईला विचारूयात या गेट वर काय लिहिलेलं आहे नेमकं, ते राजू भाईला आपण विचारूयात. ये गेट के ऊपर जो है तो हजरत शहंशाह वली का नाम लिखा हुआ है और इनका ओरिजिनल नाम है कोचक शाह अबुल फैज और शहंशाह वली दरगाह. मतलब ये जो यहाँ लिखा हुआ है हाँ, वो सिर्फ ये शहंशाह वली दरगाह का नाम लिखा उर्दू हुआ में लिखा है. उर्दू में लिखा बस है. इतना ही. यस. शहंशाह वली दर्गामध्ये जाण्यासाठी जी एक छोटीशी वेस आहे आणि या ठिकाणी लिहिलेलं देखील आहे महाराष्ट्र शासन पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय यांनी हे संरक्षित केलेलं क्षेत्र आहे. आता मित्रांनो आपण दूरवर पाहू शकता शहंशाह वली दर्गाचा परिसर दिसतोय आणि अत्यंत सुबक आणि सुंदर अशी ही इमारत या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं खूप प्राचीन असं हे बांधकाम आहे. आणि ही दर्गा जी आहे ती खूप जुनी आहे आणि खूप प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी भेट देणारे मध्ये सर्व स्तरातले नागरिक आहेत. हा शहंशाह वलीचा परिसर आहे मित्रांनो. आणि एकेकाळी खरोखरच बीड शहराच्या अगदी बाहेर असं हे स्थळ होतं आणि अत्यंत दूर, अत्यंत लांब आणि एकांतवासात असलेलं असं हे ठिकाण आहे. आणि अगदी उंचावर असं हे शहंशाह वली दर्ग्याचं ठिकाण आहे. आणि या विषयी अधिक माहिती इतिहासाचे अभ्यासक सुशीम शेटे आपल्याला सांगणारच आहेत. आणि आता मध्ये जाऊन बघूयात या दर्गामध्ये जाण्यासाठी किती पायऱ्या आहेत पहा. एवढ्या पायऱ्या चढून आपल्याला अगोदर मध्ये जावं लागतं आणि त्यानंतर आपण या दर्गामध्ये प्रवेश करते होतो. मित्रांनो हा जो दरवाजा आहे ते किती पुरातन दरवाजा आहे पाहू शकता आपण. अर्थात याला आता पेंट केलेलं आहे आणि या दरवाजातून आपण मध्ये जातो. थोडस मध्ये जाऊयात आपण. अत्यंत पुरातन असं हे बांधकाम आहे आणि कैक वर्षापासून स्थित प्रज्ञ स्थितीमध्ये शहंशाह वलीच्या दर्ग्याचं हे बांधकाम आजही तितक्याच कणखरपणे उभे आहे. आणि या ठिकाणी शहंशाह वली बाबा यांची ही मजार आहे. आपण पाहू शकता किती सुबक पद्धतीनं आहे याचं डेकोरेशन. म्हणजे खरोखरच इथं आल्यानंतर खूप शांत असं वाटतं. आणि ही आहे ती मजार शहंशाह वली बाबा यांची. तर मित्रांनो आपण पाहू शकता कशा पद्धतीनं हे बांधकाम आहे संपूर्ण दर्ग्याचं. आणि तिकडे पण पहा एक इमारत आहे पाहू शकता आपण मित्रांनो कशा पद्धतीनं. आणि खूप मोठा परिसर आहे. एका विस्तृत अशा परिसरामध्ये या दर्ग्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. हे पाहू शकता आपण हे दगडी कोरीव खांब आहेत. खूप जुनं असं हे बांधकाम आहे. काही शब्द उर्दू मध्ये असल्या कारणानं त्याचं प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन कदाचित मलाही जमत नसेल. पण आपणा सर्वांची माफी आणि दिलगिरी व्यक्त करून मी या परिसराचं दर्शन आपल्याला घडवत आहे. आपण पाहू शकता मित्रांनो
अशा पद्धतीने हे बांधकाम आहे ते खूप प्रसिद्ध असं ठिकाण. या ठिकाणी श्रद्धाळूंची गर्दी नेहमी असते. सध्या पवित्र रमजानचा महिना चालू असल्यामुळं या ठिकाणी गर्दी नाहीये. आता बाह्य बाजूने आपण पहा, पूर्ण दगडी असं हे बांधकाम आहे आणि या ठिकाणी एक खिडकी सारखं हे काहीतरी दिसते. याबद्दलही आपण विचारून घेऊयात. या दरगाहचा दक्षिणेकडचा पोर्शन पहा मित्रांनो. ही दक्षिण बाजू आणि ही आहे उत्तर बाजू या दरगाहाची. त्या ठिकाणी खूप सुंदर एक मिनार दिसतोय, हिरवा मिनार दिसतोय, हिरवा रंगामध्ये कलर केलेला आहे. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत राजू इनामदार, हे मुजावर आहेत. आता मुजावर यांचं नेमकं काय असतं काम, याविषयी आपण त्यांना विचारूयात. मुजावर म्हणले तर मराठीमध्ये पुजारी. आणि पुजारीचं हे काम असतं की दर्गाची देखरेख करावे, समजा खबरस्तानची देखरेख करावे, लोक जे काही येईन इथं त्यांना माहिती द्यावा आमच्या देवाची, आणि जे आहे तर ह्यांना माहिती करावं की बाबा कवा आलेले, किती वर्ष झाले, केव्हापासून आमचे बाबा इथं आहे. आमचे आजोबा होते तर समजा लोक आमचे इथं सहकारी करत होते बाबाची, आणि आम्ही पण करतो. आमची ही 3री-4थी पिढी आहे. आम्ही जे आहे तर बाबाची देखरेख करतो, आणि आमचं काम आहे बाबाची देखरेख करायची आणि त्यांची सेवा करायची. आता राजू इनामदार ज्या ठिकाणी उभे आहेत त्याच्या पाठीमागे आपल्याला एक मिनार दिसते, 4 मिनार असलेली ती वास्तू दिसते, हिरव्या रंगामध्ये कलर केलेली. त्याचं काय इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. हाँ सर, ये बाबा की चौकी है जहाँ पे बाबा ने कोचक से जो आए थे और यहाँ पे बैठ के जो है तो बाबा ने इबादत करे, कुछ कम 60 साल के करीब इबादत करे. और इबादत करने के बाद जो है तो जब स्टार्ट को जब उन्होंने आए थे पहले बारी को, तो यहाँ पानी का कोई नाम निशान नहीं था. उस टाइम उनके साथ एक बम्मन थे और 4 उनके और साथी थे. तो वो बम्मन ने, जिसका नाम तो मेरे को नहीं मालूम, फारसी में है, वहाँ लिखा है उनके ऊपर, उन्होंने जो है तो ये झीरे की तामीर करे, जिसको आज हम इसको बौड़ी बोलते हैं. हमारे शहनशाह वली की बौड़ी, ये बौड़ी है. इसका रास्ता सामने से है, इसमें लोग गिर रहे बोल के हमने इसको ढापन करके लिया है. और ये बाबा यहाँ से इसके नीचे जाके अंदर ये तलघर में पर्दा होया ले, मतलब जिंदा समाधि अंदर गया ले. और ये उनका बंद करे आला है, वो तुगलक के जमाने में राजा नहीं है. तो ये बाबा की अंदर जाने की एंट्री है, और उसके बाद ये बाकी का एंट्री ये सामने से. आता जाऊयात इतिहासाचे अभ्यासक सुशीम शेटे यांच्याकडे आणि जाणून घेऊयात शहनशाह वली या स्थळाचा इतिहास काय आहे ते. हजरत शहनशाह वली चिश्ती हे चिश्ती कुळातील सुफी संत होते. सुफी तत्वज्ञानाचा उदय पर्शियामध्ये झाला, तो आजचा इराण देश. आणि मोहम्मद बिन तुगलक यांच्या काळात हजरत शहनशाह वली हे बीडमध्ये आले आणि बीडच्या पूर्वेकडील ह्या भागात त्यांनी त्यांचं वास्तव्य केलं. ही जी देवळी दिसते ह्या आतील भुयारात जाण्याचा तो एक मार्ग आहे. कारण वरी जी आपल्याला ही दिसते त्यांची कबर दिसते, ती त्या मूळ कबरीची प्रतिकृती आहे, आणि मूळ कबर ही खाली तळघरात आहे. हे जे आपल्याला मुख्य प्रवेशद्वार दिसतं हे 1840 मध्ये अमीर नवाज जंग यांनी बांधले. अमीर नवाज जंग हे हैदराबाद राज्यातले एक उत्कृष्ट प्रशासक होते 4थ्या निजामच्या काळातील. त्यांच्या काळात हे तयार झालेलं आहे. येथे दिसत असणाऱ्या इमारती ह्या 1385 ते 1840 या काळात विकसित करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण पाहिलं बीड येथील प्रसिद्ध स्थळ शहनशाह वली दरगाह. या ठिकाणचे आपण इतिहासाचे अभ्यासक सुशीम शेटे आणि या ठिकाणचे मुजावर राजू भैया इनामदार यांच्याकडून या स्थळाविषयीची माहिती ऐकली. बीडमध्ये जी काही म्हणजे प्रसिद्ध अशी स्थळं आहेत त्यापैकी एक असं हे शहनशाह वली दरगाह हे स्थळ आहे. आपण हा ब्लॉग या ठिकाणी संपवूयात. याबद्दल आपल्याला काय वाटलं, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आलेली जी ऐतिहासिक माहिती आहे त्याबद्दल दुमत असू शकतं,
वेगवेगळ्या इतिहास अभ्यासकांचं. म्हणजे या ठिकाणी ही जी माहिती सांगितली आहे तीच ऑथेंटिक आहे असा सुद्धा आम्ही दावा करत नाहीत. होऊ शकतं इतिहास तज्ज्ञांचं याविषयी वेगवेगळं मत असू शकतं. धन्यवाद.